देव, देवयोनी, मनुष्य, पशु, पक्षी, श्वापदे यांपासून माझा मृत्यू संभव नये असा मला वर द्या. वत्सा, ही सृष्टी मी निर्माण केली असून या सृष्टीचे काही नियम आहेत. या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ इच्छित नाही. त्या पश्चात तू वेगळा वर माग. ठीक आहे पितामहा. मग या ब्रह्मांडामध्ये या नरदेहाचा कोणी पराभवच करू शकणार नाही असा मला शुभ आशीर्वाद द्या. वत्सा, तुला हे मी शस्त्र देत आहे. एक मात्र लक्षात ठेव की आदिमाया तिचा पुत्र बाळ गणेश त्याच्यापासून सावध राहा. तथाच तू. धन्य झाला या ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासूर. धन्य झाला या पंचतत्वांच्या देहा मंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतःकरणातून त्या ब्रह्मदेवांची केलेली आराधना आणि त्याच आराधनेचे फळ अमृतत्वाचं दान या ब्रह्मांडामध्ये हा असुर सम्राट सिंधुरासूर अमर झाला. अमर झाला, अमर झाला दैत्यराज सिंधुरासूर अमर. नारायण सोर सम्राट. नमो आदिगण सोहम गजानन. नमो आदिगण सोहम गजानन. 33 कोटी देवंदी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नमो आदिगण सोहम गजानन. नमो आदिगण सोहम गजानन. 33 कोटी देवंदी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नमो आदिगण सोहम गजानन. नमो आदिगण सोहम गजानन. 33 कोटी देवंदी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारायण नारायण. पुराण काळापासून चालत आलेले देव दैत्यांचे वाद अद्याप काही संपणार नाहीत. नारायण नारायण. पण हे असुर लोक किती वेडे आहेत ना. प्रथम ती देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवरती आक्रमण करतात. नारायण नारायण. पण त्या असुरांना या नारदाची कळ केव्हा कळलेली नाही आणि ती कळणार देखील नाही. नारायण नारायण. तेव्हा माझे भ्रमण कार्य मी असेच पुढे चाल ठेवतो. नारायण नारायण. कोण? नारद म्हणे आपण या सिंधुरासुरासमोर कोणतं प्रयोजन केलं मुनी? नारायण नारायण. कोण दैत्यराज सिंधुरासूर? अरे बाबा, मी ह्या त्रिभुवनात भ्रमण करीत असतो बघ. मग त्याच त्रिभुवनात आनंदाची वार्ता नारद मुने माझ्या तपोबलाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त करून घेतलं. आज मी अमर झालो. या ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासूर अमर झाला. नारायण नारायण. म्हणजे
साक्षात ब्रह्मदेवाकडून वर प्राप्ती करून घेतलेस. नारायण नारायण म्हणजे तुझा आता जय जयकार नक्की होणार. तुझा जय जयकार नक्की होणार. नारद मुने, जय जयकार तर या असुरी शक्तीचा होणारच, मात्र तुम्ही तर त्या देवांचे दास, शोभता मात्र खास मला मिळालेला वर ऐकून नारद मुनी आग लागली असेल तुमच्या देहाला. नारद मुनी, आज जर का या सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यानं या समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण पण त्यासाठी मी सांगेन तसं करावं लागेल आणि ते तुला जमेल का? नाहीतर नारायण नारायण कथन करा नारद मुनी, कथन करा. नारायण नारायण. दैत्यराज, देवराज इंद्र त्या रंभेच्या नाच गाण्यात दंगून गेलाय. तेव्हा सर्वप्रथम आक्रमण देवराज इंद्रावरती करा. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केलेत मुनी. आता सिंधुरासुर दैत्य या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही, होणार या ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती अर्थात पृथ्वी आणि पाताळ जिंकून बाहेर असणारी अमरावतीवर त्या देवराजाची अमरावती जिंकून तिथं आपले सत्ता प्रस्थापित करणार पहिला मनसुबा सफल करून भारत मुळे त्या देवेंद्र अस्थिनी विराजमान होणार सिंधुरासुर. सिंधुरासुराच्या या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ. नारायण नारायण. आता हे कथन जाऊन देवराज इंद्र यांना सांगतो. म्हणूनच मी म्हणतो, अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे म्हणून. अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणी